नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि मी पवन सर तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे की नेमका पूर्वपरीक्षेचा अभ्यास कसा करावा आणि सोबत बेसिकपासून तयारी करता येईल। तर सर्वात पहिले सांगतो, हे लेक्चर कोणासाठी आहे? नंबर 1, हे लेक्चर अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना सुरुवात करायची आहे, यावर्षीच्या एक्झामला फोकस करायचा आहे। नंबर 2, हे लेक्चर अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांची ऑलमोस्ट ते तयारी करत आहेत, मात्र त्यांच्या काही चुकांमुळे म्हणा किंवा सिली मिस्टेक्समुळे ठीक आहे त्यांचा 1-2 मार्क्सने कट ऑफ राहून गेलेला आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर असेल। तत्पूर्वी एक सांगतो की हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि जसे मागणीपत्र गेले त्यावरून एक क्लिअर झालं आहे की जी जाहिरात आहे मोठी जाहिरात असणार आहे। क्लरिकलचे पद जास्त आहेत, म्हणजे 7 ते 8 हजार पदांची जाहिरात यावर्षी अपेक्षित आहे सर्व पदांसहित। पण मात्र ते आता जाहिरात आल्यानंतरच कळेल। पण आपले सूत्र सोर्सेस सांगतात की जाहिरात जरा मोठी आहे, सो त्यामुळे आपण अवेअर राहायला तयार आहोत। मग आपण अशाही मुलांशी बोलणार आहोत किंवा मुलांविषयी बोलणार आहोत की जे आता स्किलची पण तयारी करतायत आणि सोबत त्यांना पुढच्या एक्झामला पण टार्गेट करायचं आहे। सो अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, तर बघा हे लेक्चर कोणाकोणासाठी असेल, परत एकदा सांगतोय, हे लेक्चर अशा माझ्या ताईंसाठी असेल की ज्या घरी बसून अभ्यास पण करतात। आणि या लेक्चरमध्ये मेनली आपण बोलणार आहोत अभ्यास कुठून करावा, कोणते टॉपिक्स रीड करावे, स्टेट बोर्ड कशी वाचावीत। कारण की आपण जर बेसिकपासून सुरुवात करतोय, स्टेट बोर्ड कुठून वाचावीत या सर्व गोष्टीचं आपण काय करतोय या ठिकाणी विश्लेषण करतोय। तर चला सुरुवात करूया या लेक्चरला। ठीक आहे, सर्वात पहिला तर तुमचा हा आहे पेपर पॅटर्न। ठीक आहे, तर हा सिलेबस आहे तुमचा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि क। ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब रजिस्ट्रार, PSI, STI, ASO ठीक आहे, आणि जर असतील ग्रुप सी चे तर ST असेल, CT असेल, क्लर्क टायपिस्ट असेल किंवा त्यानंतर यावर्षी जे AMVI आहे, सो अशा पदांच्या संदर्भात ह्याच सिलेबस तुम्हाला दिसतोय। ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सामान्य क्षमता चाचणी 100 प्रश्नसंख्या 100 गुण असतात आणि पदवी दर्जा राहतो, त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल ही जास्त राहते आणि 1 तास राहतो। 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे। ठीक आहे, तर सर्वात महत्त्वाचं आपण बघूया की आपल्या सिलेबसला विषय कोणते आहेत। नंबर 1 तुम्हाला इतिहास आहे आणि भारत आणि महाराष्ट्र दोन्ही आहेत। त्यानंतर तुम्हाला भूगोल विषय आहे, सो भूगोलामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोन्ही आहे। त्यानंतर तुम्हाला अर्थव्यवस्था हा विषय आहे। अर्थव्यवस्थेचे तुम्हाला 2 पार्ट करून दिले आहेत, एक भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था। सो म्हणजे तुम्हाला 50-50 वेटेज दिसतं आणि मोठ्या प्रमाणात शासकीय अर्थव्यवस्थेवर प्रश्न येताना दिसतात, म्हणजे सार्वजनिक वित्त या टॉपिकवर। पुढे चालू घडामोडी, जागतिक, भारतातील आणि महाराष्ट्रातील असे तिन्ही सेगमेंटमध्ये राज्यशास्त्र विषय दिसतोय, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी, म्हणजे तुम्हाला 8 विषय तुम्हाला दिसत आहेत। ठीक आहे, मग या 8 विषयाची सुरुवात कशी करायची, कोणकोणत्या विषयासाठी स्टेट बोर्ड वाचायचे आहेत या प्रश्नाची आपण उत्तरं घेऊया। सो लक्षात घ्यायचं, मोस्टली 2 प्रकारचे विद्यार्थी इथे तुम्हाला कॅटेगराईज होताना दिसत आहेत। नंबर 1 की ज्यांचं बॅकग्राऊंड हे आर्ट्स बॅकग्राऊंड आहे आणि ज्यांचं बॅकग्राऊंड हे कॉमर्स आहे नॉर्मली, आणि दुसरे विद्यार्थी कॅटेगराईज होताना दिसत आहेत की ज्यांचं बॅकग्राऊंड हे एक तर ते BSc आहेत किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहेत, ओके, किंवा ते मग अशा कोणत्या तरी बॅकग्राऊंडमध्ये ह्याच्यात येतात की ज्यांचं नॉर्मली इंग्लिशमध्ये एज्युकेशन झालं आहे, इंग्लिश मीडियममधून। सो मराठी मीडियम वर्सेस इंग्लिश मीडियम असे आपण 2 ग्रुप करूया आणि दोघांच्याही संदर्भात मला तुम्हाला सांगायला आवडेल की दोघांनीही सिलेबस वाचताना थोडा वेगळेपणानं वाचायचं आहे। ठीक आहे, सो आपण काय करतोय, आपण 2 प्रकारचा वर्ग करतोय, एक जो आहे मराठी मीडियम म्हणजे ZP पॅटर्न आणि एक दुसरा आहे तो म्हणजे कॉन्व्हेंट म्हणजे इंग्लिश पॅटर्न। आता एक लक्षात घ्यायचं, तुमचं एज्युकेशन कोणत्या माध्यमातून झालं इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला कोणती भाषा वाचायला सोपी जाते। नाही तर बऱ्याचदा मुलांचा 88 सर माझं MSc झालंय वगैरे, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर मराठी त्यापेक्षा कन्व्हिनियंट वाटत असेल तर तुम्ही मराठी यूज टू असेल तुम्हाला तर त्या पद्धतीने जाऊ शकताय। ओके, फॉर एक्झाम्पल एक मुद्दा सांगतोय मी तुम्हाला की जेव्हा तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायची आहेत, स्टेट बोर्ड, मग सर आमचं बॅकग्राऊंड मराठी मीडियम असेल तर आम्ही काय करायचं आणि इंग्लिश मीडियमवाल्यांनी काय करायचं। जर तुम्हाला एखादा विषय मराठीत चांगला समजत असेल तर तो तुम्ही मराठीत वाचणं अपेक्षित आहे। ठीक आहे, पण
तुम्ही इंग्लिश मीडियम असाल आणि तुमचा सायन्स हा इंग्लिशमध्येच यूज टू असेल, तर मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा तुम्ही सायन्सचे स्टेट बोर्ड वाचता तेव्हा तुम्ही ते इंग्लिशमध्ये प्रेफर करायला हवेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही सायन्सचे स्टेट बोर्ड वाचत असताना तुम्ही सर्वात इम्पॉर्टंट केलं पाहिजे ते म्हणजे तुम्ही वाचताना हे नॉर्मली 6वी पासून तर 12वी पर्यंत वाचायचे. ठीक आहे. पण मराठी मीडियमवाल्यांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला स्टेट बोर्ड जे वाचायचे आहेत ते स्टेट बोर्ड तुम्ही 6वी ते 10वी वाचायचे आहेत, 11वी आणि 12वीचे नाही, कारण की ते इंग्लिशमध्ये आहेत. सो आपल्या ते पल्ले पडणार नाही. मग अशा वेळेस सर मग आम्ही 11वी 12वीचे संदर्भ कुठून घ्यायचे, तर मग एक कोणतंही पुस्तक वापरा. तुम्ही एक तर भस्के सरांचं वापरत असाल ते वापरा, किंवा मग तुम्ही कोलते सरांचं वाचत असाल ते वाचा, किंवा तुम्ही लुसेंट्सचं बुक वापरत असाल, लुसेंट्स जे मराठीत अलीकडे पण आलं, किंवा मोनाली साळुंखे मॅडमचं एक बुक आहे, ते कोणतंही बुक वाचू शकता. कळते का तुम्हाला? सो अशा 2 कॅटेगरी आपण करतोय. मग सर अभ्यासाची सुरुवात काय करायची, म्हणजे आमचे बेसिक्स काय असतील? आपल्या मोस्टली आपण 4 मुद्द्यांवर बोलतोय. मुद्दा क्रमांक 1, कोणते विषय आहेत, किती प्रमाणात द्यायचे, अभ्यासाची सुरुवात कुठून करायची. बेसिक आहे सर, आम्हाला आजपर्यंत कळलंच नाही, आम्हाला माहिती नाही एक्झाम कशी असतं किंवा कशा प्रकारे येतं. सो त्या प्रश्नाबरोबर आपण बोलूया. दुसरं, वेळेचं नियोजन कसं असावं. ठीक आहे. त्यानंतर कोणते संदर्भ ग्रंथ वाचायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर प्री आणि मेन्ससाठी कॉमन सिलेबस काय आहे. सो या सर्व मुद्द्यावर आपण बोलतोय. कारण की जर तुमच्या परीक्षेला अजून जाहिरात आलेली नाही, 6 महिने कालावधी असेल, मग 6 महिने अवधी तुमच्याकडे शिल्लक आहे, तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्याला प्रॉपर पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. चला तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया की अभ्यासाची सुरुवात नेमकी कुठून झाली पाहिजे. तर ज्यांनी यापूर्वी माझं सिलेबस डिकोडेशनचं लेक्चर बघितलं नसेल, त्यांनी एक स्वप्नपूर्ती सिरीज नावाचं एक लेक्चर आहे सिलेबस डिकोडेशनचं, सो ते तुम्ही बघून घेऊ शकता. तर आपण सुरुवात करूया की अभ्यासाची सुरुवात नेमकी कुठून करायची. ठीक आहे. बऱ्याचदा मुलांना प्रॉब्लेम होतो की सर आम्ही स्टेट बोर्ड कशी वाचायची, कुठून वाचायची, स्टेट बोर्डमध्ये कोणते चॅप्टर आहेत जे वाचायचे, जे नाही वाचायचे, आम्हाला सिलेबस इतका समजत नाही, आम्हाला मायक्रो ॲनालिसिस नाही. मग मुलं काय करतात बघा, काही मुलं डायरेक्ट संदर्भ ग्रंथ वाचणं चालू करतात. म्हणजे डायरेक्ट काय करतील, इंडियन पॉलिटीचं बुक घेतील, ते वाचायला सुरुवात करतील, देसरे सरांचं पुस्तक घेतील, ते वाचायला सुरुवात करतील, किंवा सायन्सचं वाचायला सुरुवात करतील. सो ही सुरुवात माझ्या मते चुकीची आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही संदर्भ ग्रंथ वाचण्याच्या पूर्वी सुरुवात तुमची स्टेट बोर्डपासून केली पाहिजे. मी तुम्हाला NCERT इथे बोलणार नाही. ठीक आहे. मी तुम्हाला स्टेट बोर्ड का बोलतोय सांगतोय, कारण की स्टेट बोर्डचा कॅरिक्युलम आणि NCERTचा कॅरिक्युलम जवळपास सेम दिसतोय तुम्हाला, जवळपास म्हणतोय मी. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात जे प्रश्न येताना दिसत आहेत ते स्टेट बोर्डवर. मग प्रत्येक विषयाचे स्टेट बोर्ड वाचायचे का, तर उत्तर आहे नाही. तुम्हाला प्रत्येक विषयाचे स्टेट बोर्ड वाचण्याची गरज नाही. स्टेट बोर्ड काही विशिष्ट विषयाबद्दल वाचावे लागतात, जसे की भूगोल, त्यानंतर इतिहास, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर राज्यशास्त्र आणि त्यानंतर ती म्हणजे अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेसाठी. ओके. सो याच गोष्टीसाठी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत. पण स्टेट बोर्डची संख्या तर खूप सारी आहे सर, पूर्णच वाचायचे आहेत का, तर नाही. लक्षात घ्यायचं, आपण सर्वात पहिले बोलतोय की तुमच्या अभ्यासाची सुरुवात कुठून झाली पाहिजे. तर मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतोय की असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड वापरली. म्हणजे काय करायचे, ते PYQ बघायचे आणि PYQ ॲनालिसिस करायचे की प्रश्न MPSCत कसे येतात. एक टॉपर आहे मागच्या वर्षी, शुभम पाटील नावाचा विद्यार्थी, ते सर आहेत, 21व्या वर्षी अधिकारी झालेत. सो त्यांनी सांगितलं की मी जेव्हा MPSCमध्ये अनोळखी होतो तेव्हा मी सर्वात पहिले एक मेथड यूज केली. मी सर्वात पहिले परीक्षा काय असते हे जाणून घेतली. मी सर्वात पूर्वी बघितलं की नेमके PYQs कसे विचारले जातात. म्हणजे ते काय करायचे, फॉर एक्झाम्पल त्यांना सरनामा समजा रीड करायचा आहे, किंवा असं म्हणू आपण सार्वजनिक वित्त रीड करायचं आहे. तर आता एक लक्षात घ्यायचं, सार्वजनिक वित्त हे जर तुम्ही असं रँडम वाचायला घ्याल तर तुम्हाला कळणार नाही की नेमकं त्यामध्ये काय रीडेबल आहे आणि काय अवॉइडेबल आहे. सो तुम्ही काय करायला पाहिजे, सर्वात पहिले PYQ बघायला पाहिजे. मग PYQ बघताना तुम्हाला समजेल की तुटीच्या संकल्पनेवर प्रश्न येतात. मग तुम्ही वाचताना बरोबर तुमच्या लक्षात येईल की बाबा महसुली तुटीचं सूत्र पाठ करायचं आहे. नंबर 2,
तुम्ही जेव्हा तुटीचे अर्थसंकल्प असतात, प्रकार असतात ते वाचता, तेव्हा तुम्हाला PYQ वरून लक्षात येतं की शून्य आधारित अर्थसंकल्प कुठून सुरुवात झाली, कोणतं वर्ष आलं. म्हणजे कळलं का तुम्हाला की तुम्हाला काय असतं, PYQs तुम्हाला एक डायरेक्शन देतात की हाऊ टू रीड. काय डायरेक्शन देतात, काय डायरेक्शन देतात की तुम्हाला नेमकं काय वाचायचं आहे, हाऊ टू रीड अँड व्हॉट टू रीड. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला एक बेस्ट वे सांगेल अभ्यासाचा. मला तरी हा वे खूप कसा वाटतोय माहिती आहे का, खूप चांगला वाटतोय विद्यार्थ्यांसाठी. तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, नंबर 1 सर्वात पहिले तुम्ही PYQ बघायचे. ठीक आहे. नंबर 2 फक्त इथं PYQ तुम्हाला बघायचे आहेत. जाऊ द्या 20-1 मिनटं, फक्त बघा तर खरी नेमकं प्रश्न येतात कसे. नंबर 2 तुम्हाला त्या ठिकाणी मग टॉपिक करायचं आहे रीड. टॉपिक रीड केल्यानंतर त्याला तुम्ही एकदा PYQ सॉल्विंग करायची आहे. PYQ सॉल्विंग मध्ये बघायचं की तुमचे प्रश्न सॉल्व होत आहेत का. जर तुमचे समजून घ्या की 80 to 90% प्रश्न सॉल्व होत आहेत, लक्षात घ्यायचं की तुम्हाला तो टॉपिक कळला आहे. पण आताही तुमचे प्रश्न 70% पेक्षा कमी सॉल्व होत आहे. सो तुम्हाला गरज आहे ती टॉपिक रीड करायची. मग काय करायचं की 70 अंडरवाल्या लोकांनी या टॉपिकला एकदा करायची रिव्हिजन. ओके. आणि रिव्हिजन केल्यानंतर परत एकदा काय करायची आहे, जे जे प्रश्न तुम्हाला सॉल्व झाले नव्हते त्याची PYQ सॉल्विंग करायची आहे. आणि आत्ता बघायची ॲक्युरसी वाढली का. सो अशा पद्धतीने जायचं आहे. मुलांचा अट्टहास काय असतो माहिती आहे का, मुलांचा आग्रह काय असतो तुमच्यासारख्या, सर मला एका दिवसात एक चॅप्टर संपवायचा आहे. तो भाई इतना जल्दी करके जाना कहाँ चाहते हो, की तुम्हाला नेमकं जायचं कुठं आहे. आपल्याला बघा ना, तुम्हाला माहिती आहे ना, भूगोलामध्ये 12 चॅप्टर करायचे आहेत, तर 12 चॅप्टर आहेत ना, मग का घाई करायची, 12 दिवसात संपले पाहिजे. घ्या ना त्याला 1-1.5 महिना द्या ना. मग 1-1.5 महिना जर देतोय आपण, समजा 75 दिवस देतोय, सो 75 दिवस डिस्ट्रीब्यूट करा टॉपिकला. कळलं का. सो अशा प्रकारे म्हणजे बघा, मी तुम्हाला एक सांगतो की मी पॉलिटीमध्ये एक टॉपिक सांगतो तुम्हाला, सरनामा. सरनामा जर तुम्ही वाचतो म्हटलं तर तुमचा हा 2 दिवसात कंप्लीट होईल. पण ते संसद नावाचं चॅप्टर आहे, त्या चॅप्टरला तुम्हाला 8 ते 10 दिवस लागणार आहेत. मग असा जशी विषयाची डिमांड असेल टॉपिकची त्या पद्धतीनं वाचा ना, तिथून वाचा. सो माझ्या मते अशा प्रकारे असलं पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक टॉपिकला तुमची इव्हन 8 टाइम्स रिव्हिजन केली पाहिजे. मग तुम्हाला वाटेल सर आम्ही रिव्हिजनच देत बसलो तर आमचा सिलेबस कंप्लीट होईल का. तर एक लक्षात ठेवायचं की पुढे पाठ मागे सपाट असा मुद्दा आपण करू शकत नाही. सो तो रिव्हिजन मस्ट आहे. मग सर आम्ही अभ्यासाची सुरुवात करतोय, आम्हाला तर आता तुम्ही सांगितलं की हा PYQ बघायचे, रीड करायचं, परत PYQ सॉल्विंग करायचे, पण PYQ मध्ये खूप वेळ जातो, तर जाऊ द्या. एक्झॅक्टली तुम्हाला एक्झाम काय आहे, PYQ सॉल्व करायची आहे. सो त्याच्यामुळे तो वेळ जाऊ द्या ना. कळते का तुम्हाला. दिनेश कार्तिकने एकदा त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्याला जो होता ना, त्याला पुल शॉट खेळता येत नव्हता. प्रत्येक वेळेस त्याची पुल शॉटवर काय जायची, विकेट जायची. अशा वेळेस त्याने सतत 8 महिने फक्त एकाच प्रकारच्या बॉलची प्रॅक्टिस केली, पुल कसा खेळायचा तो बघायचा. सो त्याचा फायदा असा झाला की त्याच्यानंतर त्याची एक्सलन्सी आली. आता तो काय करतोय, त्यावर 6 मारतोय डायरेक्ट. सो अशा प्रकारच्या काय आहेत त्या ज्या आहेत म्हणजे कमांड तुम्ही आणू शकता. तर सर्वात पहिला मुद्दा आहे की सर अभ्यास करतोय आम्ही, कुठून करायचा. नंबर 1 स्टेट बोर्ड कोणती वाचायची, कुठे वाचायची आणि कोणते टॉपिक वाचायचे कोणते नाही, ह्या सर्व गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करतोय. नंबर 1 तुम्हाला स्टेट बोर्ड वाचताना हा तक्ता तुम्ही लक्षात ठेवायचा की तुम्हाला स्टेट बोर्ड जी वाचायची आहेत, ठीक आहे, ती मोस्टली वाचायची आहेत जिओग्राफी, ठीक आहे, त्यानंतर हिस्ट्री, सायन्स, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि काही अदर बुक्स आहेत. अदर कोणते आहेत ते आपण पुढे बघूया. त्यानंतर आता बघा जिओग्राफी बद्दल तर मी तुम्हाला सरळ सांगेल, 6वीचं जिओग्राफी वाचायचं का, यस. 7वीचं वाचायचं का, यस. 8वी वाचायचं का, यस. 9वी वाचायचं का, यस. 10वी पण, 11वी पण आणि 12वी पण. म्हणजे जिओग्राफी ऑलमोस्ट तुम्हाला करायचं आहे. बऱ्याचदा मुलं काय म्हणतात, सर ही फिजिकल जिओग्राफी आहे, ठीक आहे, आम्हाला इंडिया आणि महाराष्ट्र आहे, आम्हाला जागतिक भूगोल नाही आहे. तर बाबा एक लक्षात घ्या, तुला जरी जागतिक नसेल तरी एक लक्षात घ्यायचं, भूगोल समजण्यासाठी संकल्पना समजणं महत्त्वाचं असतं. खाड्या पाठ होण्यासाठी आधी खाडी काय असतं हे समजणं आवश्यक असतं. कळतंय. भूगर्भ रचना समजण्याआधी खडक काय असतो हे समजलं पाहिजे.
मग तुम्हाला बेसाल्ट काय असतो समजेल. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की जिओग्राफीचे बुक वाचताना 6वी ते 12वी कंपल्सरी. नंबर 2, सर हिस्ट्रीसाठी काय वाचायचं आहे? तर हिस्ट्रीसाठी एकदम सोपी आहे. 6वी वाचू नका, 7वी वाचू नका, एन्शियंट मिडायवल आहेत, गरज नाही. 8वीचं पुस्तक तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट बुक आहे. काय सांगतो मी तुम्हाला, 8वीचं पुस्तक हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत, कारण भारताच्या भूगोलावरचे इतिहासावरचे प्रश्न इथून येत आहेत. त्यानंतर 9वीचं पुस्तक, मी हे नवीन पॅटर्न म्हणतोय, ओल्ड पॅटर्न नाही, नवीन. ठीक आहे. त्यानंतर 9वीचे जे पुस्तक आहे हे वाचणं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. यस, हे वाचावं लागेल. 10वी वाचायची गरज नाही, 11वी वाचायची गरज नाही आणि 12वीचं तुम्हाला वाचावं लागेल. म्हणजे स्टेट बोर्ड हिस्ट्रीचे 3च विषयाचे वाचायचे. कोणते चॅप्टर वाचायचे कोणते नाही ते मी पुढे सांगणारच आहे. पण एक लक्षात ठेवा, जुनं 11वीचं ते तुमच्यासाठी बायबल बुक आहे. जुनं 11वीचं कळलं का तुम्हाला, की जुनं 11वीचं तुम्हाला वाचावं लागेल. ते कुठेही मिळत नाही, ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, टेलिग्रामवर मिळून जाईल. असेल तर मी शेअर करेन. सायन्स हा विषय तुम्हाला, ठीक आहे, सायन्स मी सांगतोय, जर तुम्ही इंग्लिश मीडियम असाल तर तुम्ही 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा सर्व वाचू शकता. पण जर तुम्ही मराठी मीडियम असाल आणि मराठीमध्ये सोपं जात असेल तर 8वा 9वा 10वा, ठीक आहे, 9वा आणि 10वा, 6वी पासून तर 10वी पर्यंत तुम्हाला वाचावे लागतील. म्हणजे बघा, तुम्हाला कंपल्सरी जिओग्राफी आणि सायन्स वाचायचे आहेत. हिस्ट्रीचे फक्त 3 वर्ग वाचायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स 6वीला नाही, 7वीला नाही, 8वीला नाही, 9वीला नाही, 10वीला नाही, 11वीला आणि 12वीला. 12वीला 2च चॅप्टर वाचायचे आहेत. 11वीचं वाचणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिक्स वाचताना 6वीला नाही, 7वीला पण नाही, 8वीला पण नाही, 9वीला नाही, 10वीला नाही, 11वी आणि 12वी तुम्हाला वाचायचं आहे. आणि अदर्समध्ये कोणते बुक्स वाचायचे आहेत हे तुम्हाला मी सांगतोय. म्हणजे तुम्हाला इतकं सिनियरिओ कंप्लीट झाला का, की तुम्हाला स्टेट बोर्ड जी वाचायची आहेत, ठीक आहे, ही स्टेट बोर्ड 7 वाचायची आहेत, ही 5 वाचायची आहे, 7 5 12. त्याच्यानंतर जी आहे 15, 15 आणि 4 19 स्टेट बोर्ड आणि 2 एक्स्ट्रा 21 स्टेट बोर्ड फक्त वाचायची आहेत. नंबर नेक्स्ट, 6वीच्या सायन्समध्ये कोणता पाठ वाचू नये, तर लक्षात ठेवायचं, याला पाठच म्हणतात. सो 4था नका वाचू. आपत्ती व्यवस्थापन हा मुद्दा वाचू नका, हा मेन्सच्या वेळी कामात येणार आहे, आत्ता नाही. ठीक आहे, बाकी सर्व तुम्हाला वाचायचं आहे. नंबर नेक्स्ट, हे 6वीचं आहे, हे नोट्स मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. 7वीचं जे सायन्स आहे याच्यामध्ये तुम्हाला 10 नंबर वाचायचं नाही. आपत्ती व्यवस्थापन हा मेन्सला मुद्दा आहे, पर्यावरणाच्या अंतर्गत, हे नका वाचू. 8वीचं जे सायन्स आहे यामध्ये तुम्हाला 9, 18 आणि 19 वाचायचं नाही. 9 मध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे, 18 मध्ये परिसंस्था, 19 मध्ये ताऱ्यांची जीवनयात्रा नाही वाचायची. हे मेन्सला मुद्दा आहे, तुम्हाला सध्या नका वाचू. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 9वीचं सायन्सचं पुस्तक वाचताना तुम्हाला 10, 17, 18 वाचायचं नाही. 10 मध्ये ICT आहे, 17 मध्ये तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी आहे आणि अवकाश निरीक्षण 18 मध्ये आहे. सो तिथे हे नाही वाचलं तरी चालतं. 10वीचं कंपल्सरी बुक तुम्हाला वाचायचं आहे, सर्वच्या सर्व टॉपिक वाचायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 10वीचं जे आहे इथे तुम्हाला असं दिसेल, ठीक आहे, भाग 2 मध्ये 4, 9 आणि 10 हे वाचायचं नाही. पर्यावरणीय व्यवस्थापन, त्याच्यानंतर सामाजिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन हे मुद्दे तुम्हाला वाचायचे नाहीत. आणि सर्वात इम्पॉर्टंट सांगतोय, इथे बरेचसे टॉपिक सायन्सचे ओव्हरलॅपिंग आहेत. म्हणजे तुम्हाला इथे पण दिसतात, इथे, आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या वर्गात दिसते. ठीक आहे, कळलं का तुम्हाला? हे बघा, बल आणि बलाचे प्रकार हे इथे 70 नंबरला आहे, 70 पेज नंबरला आहे, 10वं चॅप्टर. कोणत्या वर्गात? 6वीत. आणि तुम्हाला बल आणि बलाचे प्रकार जे आहेत हे पुढे पण दिसत आहे, गती, बल आणि कार्य. सो हे तुम्हाला 7 नंबर चॅप्टर दिसतंय. मग काय करायचं की 6वीचं पुस्तक वाचताना लगेच 7वीच्या पुस्तकातून तो पॉईंट क्लिअर करायचा. वाट बघत बसायची नाही पुढच्या पुस्तकात कधी जाऊ. ठीक आहे. अजून जर पुढच्या पुस्तकात तुम्हाला ते दिसत असेल तर तिथे आणखी कंप्लीट करून घ्या. म्हणजे कळलं का? तुम्हाला पुस्तकं मर्ज करून शिकायची आहेत. ठीक आहे, कळलं का? सो अशा प्रकारे कळलंय. चला आता बघा, नंतरचा मुद्दा आहे की सर मग आम्ही जेव्हा हिस्ट्री वाचतोय तो हिस्ट्री 8वीचं कशा प्रकारे वाचू? तर लक्षात ठेवायचं, 8वीचं तुम्हाला या ठिकाणी इतिहासाची साधने वाचायचं नाही, ते येत नाही. त्याच्यानंतर युरोप आणि भारत वाचायचं नाही, नका वाचू. तिथे बघा, ब्रिटिश सत्तेचे परिणाम, 1857, सामाजिक व धार्मिक प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ,
असहकार, सविनय, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, ठीक आहे, समतेचा लढा, स्वातंत्र्य प्राप्ती, परिपूर्ती आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती. हे तुम्हाला 3 ते 14 चॅप्टर वाचायचे आहेत. ओके, पुढे बघा, हे जे पुस्तक आहे 9व्या वर्गाचं, इतिहासाची साधने वाचू नका. 1960 नंतरचा विचारला जात नाही. भारतापुढील अंतर्गत आव्हाने हा तुम्हाला येणार नाही, हा राज्यसेवेला मोस्टली असतो. आर्थिक विकास वाचा, कारण की पंचवार्षिक योजनांच्या संदर्भात इथं क्लिअर होणार आहे. शैक्षणिक वाटचाल वाचा, कारण की यावर जे प्रश्न येतात प्रिलिम्सला ते तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर अन्य, महिला व घटकाचे सक्षमीकरण हे वाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान इथं नका वाचू, आणि उद्योग वगैरे व्यापार नका वाचू. सो तुम्हाला मोस्टली 3 चॅप्टर इथं वाचायचे आहेत 9वीच्या पुस्तकामध्ये. ओके, कारण की हा भारत जो आहे हा स्वातंत्र्योत्तर भारत आहे. कळलं का तुम्हाला? स्वातंत्र्योत्तर. सो त्याच्यावर त्या सेगमेंटमध्ये जास्त प्रश्न नसतात. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला 8वीचं 1-2 वाचायचं नाही, 9वीमध्ये 1, 2, 3, 9, 10 वाचायचं नाही, आणि 12वीमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं नाही. 1 वाचायचं नाही, 2 वाचायचं नाही, 3 वाचायचं नाही. तुम्हाला वसाहतवाद आणि मराठे वाचायचे आहेत. भारत व सामाजिक सुधारणा, सामाजिक व आर्थिक सुधारणा, त्याच्यानंतर वसाहतवादाविरुद्धचा संघर्ष हे वाचायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 7, 8, 9, 10, 11, 12 काही वाचायची गरज नाही. म्हणजे बघा, हिस्ट्रीमध्ये इतके कमी चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे आहेत. कळलं का? चला पुढचा मुद्दा. नंतर आहे जिओग्राफी. तर जिओग्राफीबद्दल सरळ सांगितलं आहे, 6वीच्या पुस्तकात 2, 3, 8, 10 वाचू नये. 7वीच्या पुस्तकात 6, 9, 11 वाचू नका. त्या तिथे काय करा, तुम्ही टिकच करून ठेवायचं काय वाचू नये. 8वीच्या पुस्तकात 6, 8, 9, 10, 11, 12 वाचू नका. 9वीच्या पुस्तकात 1, 8, 9, 11, 12 वाचू नका. 10वीच्या पुस्तकात 1, 8, 9 वाचू नका. 11वीच्या पुस्तकात 7, 8, 9, 10 वाचू नका. आणि 12वीच्या पुस्तकात 7, 8, 9 वाचू नका. म्हणजे हे लक्षात ठेवा, जेवढं मी सांगितलंय तेवढ्याच गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. हे पुस्तक 6वीचं आहे, हे 7वी, हे 8वीचं आहे. त्याच्यानंतर हे 9वीचं, हे 10वीचं, ओके, 11वी आणि 12वी हे वाचायचं नाही. कळलं? चला, इथे तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल. आता महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला 2 पुस्तकं इतरमध्ये सांगितले होते. हे सर्वात इम्पॉर्टंट, हे मुलांना कळत नाही की नेमके हे पुस्तकं आहेत कोणते. तर एक लक्षात घ्यायचं, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला 12वीचं पर्यावरण शास्त्र वाचायचं आहे. इथून मोठ्या प्रमाणात प्रश्न येताना तुम्हाला प्रिलिम्सला दिसत आहेत. ठीक आहे. नाही तुम्ही पुस्तक वाचता वाचताच तुम्हाला कळेल की पवन सरांनी सांगितलेलं हे बरोबर होतं. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं, तुम्हाला जे आहे इथं कोणकोणते वाचावेत सांगतोय मी तुम्हाला, कोणते वाचावेत. तर तुम्हाला असं दिसेल, या ठिकाणी तुम्हाला हे वाचायचं आहे, शाश्वत विकासाची गरज. त्याच्यानंतर ध्येय, विकासाची ध्येय हे प्रिलिम्सला येतोय. शाश्वत विकासाची आव्हाने, शाश्वत शेतीवर मागच्या वर्षी प्रश्न येऊन गेलाय. ओके. आणि व्यक्तीची, समुदायाची आणि शासनाची भूमिका हे वाचायचं आहे. कळलं तुम्हाला? मोस्टली. त्याच्यानंतर इथं जे आहे तुम्हाला, इथे काय करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी हे ग्रीन ऑडिट नाही वाचलं चालतं. तुम्ही काय करा, आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि करार वाचा. ठीक आहे. आणि त्यानंतर पर्यावरणपूरक इको टुरिझम वाचू शकता, इम्पॉर्टंट नाही. सो एवढेच चॅप्टर तुम्हाला 12वीच्या पर्यावरण शास्त्रामधून वाचायचे आहेत. ओके. पुढे आता हा जो पुस्तक आहे, या पुस्तकात म्हणजे हे आहे अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान 11वीचं पुस्तक. स्टेट बोर्डच्या साईटवर जायचं, balbharti.nic वर स्टेट बोर्डचे बुक्स येतात, तिथून ते डाउनलोड करायचे. प्रत्येकाचं PDF असली पाहिजे असं नाही, सॉरी, तुमच्याकडे हार्ड कॉपीज असली पाहिजे असं नसतं. ठीक आहे. सो इथं तुम्हाला काय वाचायचं आहे, अन्न तंत्रज्ञान ओळख नाही वाचायची, हे नाही वाचायची. तुम्ही काय करायचं, मूलभूत अन्न घटक आणि अन्नातील पोषण मूल्य हे वाचा. तुमचं ऑलमोस्ट जे आहारशास्त्र आहे ना, ते ऑलमोस्ट इथून कव्हर होणार आहे. नाही तर आहारशास्त्रावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न इथूनच दिसतील. ठीक आहे. सो आहारशास्त्र हा जो जास्तीचा मुद्दा असतो सायन्सला, जो फक्त प्रिलिम्सला असतो, तो तुमचा इथून कंप्लीट होणार आहे. सो याच्यावर तुम्ही काय करा, प्रॉपर पद्धतीने लक्ष देणं चालू करा. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय अभ्यासाची तयारी कशी करावी. एखादं नेक्स्ट सेशन घेईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की स्टेट बोर्ड नेमके कशी वाचायची असतात. ठीक आहे. हां, आता बघा, पॉलिटिकल सायन्स जे आहे 11वीचं, कोणकोणते पाठ वाचावेत, 1, 2, 3 वाचा, 4, 5, 6 वाचा, बस एवढंच वाचा. तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्ये हे 1, 2, 3, 4, 5, 6च वाचायचं आहे. संपला मुद्दा. याच्यातलंही सर्वात इम्पॉर्टंट असेल तर 2 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर 12वीच्या पुस्तकात फक्त तुम्हाला एकच वाचायचं आहे. कोणतं?
1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, बस एवढं. एक 12वीचं एकच चॅप्टर वाचायचं आहे, बाकी कोणतंच नाही. सरसकट पुस्तक वाचत बसू नका. 11वीच्या पुस्तकात तुम्हाला जे चॅप्टर वाचायचे आहेत इकॉनॉमीच्या, ते बघा, तुम्हाला 1 वाचायचं आहे, कारण की हे मेन्सला येतं. 2 वाचायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 4 वाचायचं आहे. ग्रामीण विकास यावर पण प्रश्न आलेत, ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक धोरण, आर्थिक उद्दिष्ट सर्व वाचायचं आहे. फक्त इथं कोणतं वाचायचं नाही, 3. आणि इथे कोणते वाचायचे नाहीत तर लक्षात घ्यायचं, उपयोगिता विश्लेषण वाचायचं नाही, मागणीचं विश्लेषण वाचायचं नाही, मागणीची लवचिकता, पुरवठा विश्लेषण, हे निर्देशांक हे वाचायचं नाही. हे सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत तुमचे. म्हणजे 1 हे वाचायचं आहे, 5 वाचायचं आहे, 7, 8, 9, 10 हे वाचायचं आहे. कळलं? सो ह्या गोष्टी वाचायच्या आहेत आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला स्किप करायच्या आहेत. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, तुम्हाला मोजक्याच गोष्टी स्टेट बोर्डमधून वाचायच्या असतात. मग सर आता आमच्याकडे जो 6 महिन्याचा कालावधी आहेत, ठीक आहे, 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही कसं रीड करायचं, ठीक आहे. ओके, हे विदर्भ IAS अकॅडमीचे पब्लिकेशन्स आहेत, सो तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये स्टेट बोर्ड आपण ऑलमोस्ट कव्हर केलं आहे, ठीक आहे. जसं की आता अर्थव्यवस्था नियोजन आहे, यामध्ये सर्व स्टेट बोर्ड क्लिअर केले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास 1 स्टॉप सोल्युशन आहे, पंचायत राजसाठी 1 स्टॉप सोल्युशन आहे. ह्या कशा आहेत, रिव्हिजन नोट्स आहे, शॉर्ट नोट. ह्या तुम्हाला जे परीक्षेत विचारलं तर तेच तुम्हाला मिळतं. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲपवर जायचं आहे आणि हे तुम्हाला नोट्स तिथे मिळतील, ठीक आहे. आणि अतिशय नाममात्र शुल्कात ते अवेलेबल आहेत, ठीक आहे. मग आता आमचे स्टेट बोर्ड वाचून झाले. सर स्टेट बोर्ड वाचायला आम्ही किती वेळ द्यायचा, आम्ही अभ्यासाचं नियोजन नेमकं कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगतोय. बघा, लक्ष द्या. मी अशा विद्यार्थ्यांसाठी हे नियोजन बनवतोय की जे क्लास पण करतात, काही विद्यार्थी असतात तुमच्यासारखे जे क्लासेस पण आहेत त्यांचे, काही विद्यार्थी आहेत जे फुल टाईम अभ्यास करतात. पण मी असं कन्सिडर केलं आहे की तुम्हाला अभ्यासाला जे आहेत ना, तुमच्याकडे किती तास असतात तर 2-4 तास असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी असं मी तुमचं ठरवलं आहे की बाबा तुमच्याकडे 2 तास 4 तास, ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 तास 2 तास, म्हणजे तुमच्याकडे 8.5 तास अभ्यासाचे आहेत, मी असं बघतोय. कारण की अभ्यास जर तुम्ही ही परीक्षा देत असाल तर तुम्ही 8 ते 8.5 तास अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय. मग सर आम्ही आता जानेवारी महिन्यापासून सुरुवात करतोय, तर आम्ही अभ्यासाची सुरुवात कशी करायला पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की जे आपल्या अभ्यासात विषय आहेत, मी परत एकदा सांगतोय की आपल्या अभ्यासात विषय आहेत कोणकोणते, ठीक आहे. आपल्या अभ्यासात जे विषय आहेत ते आहेत, 1 तो म्हणजे विज्ञान, नंबर 2 जो आहे तुम्हाला इकॉनॉमी, नंबर 3 एक आहे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, ठीक आहे. हे असे विषय आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं, याच्या व्यतिरिक्त कोणते विषय आहेत तर तुमच्याकडे करंट अफेअर आहे, करंट्स, त्यानंतर तुमच्याकडे रिझनिंग मॅथ आहे. असे आपण समजू की एक रिझनिंग वेगळं दिलं आहे आयोगाने आणि मॅथ्स वेगळं दिलं आहे. असे तुमच्याकडे काय आहेत, 8 विषय आहेत. पण एक लक्षात ठेवायचं, या 8 विषयामध्ये जर तुम्ही समजलं तर तुमच्याकडे ना आपण GSचं काय करू, GS ठरवून घेऊ, समजून घेऊ की आपण याला GS1 म्हटलं, याला GS2 म्हणू, ठीक आहे. राज्यसेवेसारखं नाही, फक्त GSचा पहिला सब्जेक्ट, दुसरा GS3 म्हणूया आणि GS4 म्हणूया. असे 4 विषय जे आहेत, हे 4 विषय तुमच्याकडे GSचे आहेत, ठीक आहे. विज्ञान याला आपण वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकतोय, ठीक आहे. याला आपण विज्ञानाला टाकतोय या कॅटेगरीमध्ये. का बरं सांगतो, जर तुम्ही बघितलं ना तर याचे सिलेबस तुम्हाला वॉस्ट दिसतात, ठीक आहे. हे असे विषय आहेत की ज्याचे सिलेबस वॉस्ट आहेत, ज्याच्या प्रकरणाची संख्या ठराविक नाही. विज्ञान जर म्हटलं तर त्या ठिकाणी बायो, केम आणि त्याच्यानंतर फिजिक्स येते, त्याच्यानंतर आहारशास्त्राची भर पडते आणि त्याचे सब ब्रँचेस. सो हा विषय तुम्हाला वास्ट दिसतोय मोठ्या प्रमाणात, ठीक आहे. रिझनिंग, मॅथ्स हे विषय वाट्स आहेत. वास्ट म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले तर काय करायचे आहेत, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. नंबर 2 तुम्हाला अॅक्युरेसी आणायची आहे आणि अॅक्युरेसी आणून नंबर 3 तुम्हाला काय करायचं आहे, स्पीड विथ अॅक्युरेसी आणायची आहे. सो याच्यासाठी आपल्याला एक कालावधी द्यावा लागतो सुटेबल. कळतंय तुम्हाला. हे जे आहे त्यांच्या चॅप्टरची संख्या ठरली आहे
की बाबा जसं असेल जिओग्राफीचे 12 चॅप्टर आहेत, हिस्ट्रीचे जे आहेत ते जवळपास भारताच्या जर चॅप्टर बघितले तुम्हाला ते नॉर्मली 9 चॅप्टरमध्ये डिवाइड झालेले दिसतात. ठीक आहे. पॉलिटी आहे जवळपास जर एम लक्ष्मीकांतच्या बुकमधून वाचताय तर तुम्हाला 27 चॅप्टर वाचायचे असतात आणि इकॉनॉमिक्स जे आहेत हे नॉर्मली तुम्हाला 10 टॉपिक वाचायचे असतात. सो असा सिलेबस आहे. सो हा ठरलेला आहे, पण याच्यामध्ये खूप सारे ठोकताळे तुम्हाला दिसतात. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस आपण अभ्यासाचं नियोजन असं करतोय, आपण जानेवारीमध्ये काय करूया, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये म्हणजे एक्झाम जी आहे तुमची, जी एक्झाम तुमची जूनमध्ये आहे त्या हिशोबाने आपण हा सिलेबस ठेवला आहे. सर्वात पहिले जानेवारीमध्ये तुम्ही GS 1 घ्या. मी म्हणेल की तुम्ही समजून घ्या की तुमचे पॉलिटी आणि इकॉनॉमी विषय कंप्लीट झाले असं मी समजतोय. जर तुमचे याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते झाले असेल तर जे वाटतं ते निवडा. मग तुम्ही काय करायचं, नंबर 1 की जानेवारीमध्ये पॉलिटी ओके आणि इकॉनॉमी याला दररोज 2-2 तास देतोय. बघा या 2 तासात मी काय करेल, या 2 तासामध्ये मी सर्वात पहिले 15 मिनटं PYQ बघेल वाचण्याच्या आधी, नंतर तो टॉपिक रीड करेल. ठीक आहे. नंतर तो टॉपिक काय करेल, मी रीड करेल आणि नंतर शेवटच्या 30 मिनिटात मी काय करतोय त्या ठिकाणी PYQ सॉल्विंग करतोय जेवढं वाचलं त्यावर. फेब्रुवारीमध्ये पण मी तेच करणार आहे. पॉलिटीला 2 तास देणार आहे आणि इकॉनॉमीला 2 तास देणार आहे. म्हणजे ॲट द एंड ऑफ काय फेब्रुवारी माझे हे 2 विषय कंप्लीट असतील. कशासहित, ते तुमचे PYQ सॉल्विंग सहित आणि रीडिंग सहित. आता हे विषय माझे वाचून झाले ते मी बाजूला ठेवतोय. मी काय करणार आहे, मग मार्च आणि एप्रिलमध्ये 2 विषय घेणार आहे, हिस्ट्री आणि जिओग्राफी. मी तुम्हाला आधी सांगितलं तुमचे इथं विषय बदल असतील तर तुम्ही 2-2 कोणत्याही जोड्या घेऊ शकता. हे 2 तास घेतोय, सेम अशाच पद्धतीने 15 मिनिट प्रश्न बघायचे, शेवटच्या 30 मिनिटात सॉल्व करायचे. ओके. आणि अशा प्रकारे करतोय. मला काल एका मुलीचा मेसेज आला, तिने सांगितलं की सर मला ना रिव्हिजनला खूप वेळ लागतो, मला बाकी मुलांसारखं करता येत नाही. असं असेल ना तर मुलं माझ्या पुढे निघून जातील. म्हटलं हे बघ, तुझी स्पर्धा इतरांशी नाही, मुलं माझ्या पुढे जातील मी मागे राहील, तुला स्वतःला पुढे न्यायचं आहे, इतरांचा विचार न केलेला बरा. सो असं थोडी राहतं. आता मी आहे, मी एक पाठ्या व्यक्ती आहे, मी एकदा वाचलं की मला पाठ होतं. सो त्याच्यामुळे मला स्ट्रगल करावं लागत नाही. पण ते प्रत्येकाच्याच बाबतीत लागू असेल असं आहे का? मलाच बघा ना, मला सायन्स मी 10 वेळा जरी वाचलं तरी मला समजत नाही, कारण की त्या विषयासोबत नाही जमत माझं. सो तुमच्या लाईफमध्ये असा एक विषय असेल ज्याच्यासोबत तुम्ही 10 वेळा रिडिंग केलं तर वाचत नाही, मग असं म्हणून सोडून थोडी देऊ शकता. त्याच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आलं लक्षात? सो काय करायचं, जितक्या वेळ अभ्यास किती तास करता महत्त्वाचा नाही, अभ्यास कसा करता हे इम्पॉर्टंट आहे. मग आपण काय केलंय, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हे 2 विषय कंप्लीट केले आहेत. इथे तुम्हाला 25 म्हणजे जे मी सांगितले रेस्पेक्टिव्ह 30 चॅप्टर समजून घेऊ. इथे 10 टॉपिक वाचले. त्याच्यानंतर मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात मी हे 2 विषय घेतोय. हे प्रत्येकालाच लागू होईल असं नाही, पण मी म्हणतोय कॉमनली सर्व मुलांना हे लागू व्हायला पाहिजे. काही मुलांना एकाच दिवशी सर्व विषय घ्यायची सवय असते, पण ते एक ना धड भारभर चिंध्या होऊ शकतं. पण त्याच्यासाठी सिलेबस कंप्लीट असावा लागतो, 2-3 एक्झाम दिलेले असावे लागतात, असे विद्यार्थी असतात. आता बघा, हे झालं तुमच्या दिवसाच्या 4 तासाचं. ओके. कळलंय तुम्हाला? 4 तासाचं. आपण समजू की जानेवारीचे तुमच्याकडे 15 दिवस शिल्लक आहेत. ठीक आहे. आणि इथे तुमच्याकडे 28 दिवस शिल्लक आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुमच्याकडे जर तुम्ही बघितले 8, 5, 13, 3 ठीक आहे आणि 43 दिवस आहेत. 43 × 2 जर तुम्ही बघितलं 6, 8 म्हणजे तुमच्याकडे जवळपास 86 आवर्स आहेत. या आवर्समध्ये ऑलमोस्ट हा काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी सिलेबस कंप्लीट करू शकता 2-2 तास 2-2 तास देऊन. ओके. कळलं? चलो पुढे. पण हे काय झालं, हे आपण अल्टरनेट घेतोय. हे काय केलं आपण, अल्टरनेट घेतलं. 2 GS इथं कंप्लीट केले. मी तुम्हाला सांगितलं आपण सिलेबस कसा केला, जो आयोगाने डिफाईन करून दिला आहे त्याचे 2 GS इथं कंप्लीट केले, 2 GS इथं कंप्लीट केले. म्हणजे एप्रिलपर्यंत आपले 4 विषय कंप्लीट झाले. आणि एक लक्षात ठेवा, 3 विषय जे अतिशय डोकेदुखीचे आहेत, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त पेपर कव्हर होतो, ते म्हणजे तुमचे 3 विषय. करंट अफेअरला दररोज 30 मिनिटं द्या, दररोज 30 मिनिटं द्या. ठीक आहे, कंपल्सरी दररोज 30 मिनिटं. असं नका समजू जानेवारी आहे फेब्रुवारी आहे, दररोज 30 मिनिटं 30 मिनिटं तुम्हाला करंटला द्यायचं आहे. 2च न्यूज वाचायच्या, पण चांगल्या पद्धतीने वाचायच्या. नसेल समजत करंट कसा वाचायचा, काय करायचं, बऱ्याचदा मुलांना प्रॉब्लेम असतात सर करंट कसा वाचायचा, तर काय करायचं मी तुम्हाला एक सांगतोय. ठीक आहे. इफ जर तुम्हाला वाटत असेल तर
तुम्ही अशा वेळेस काय करू शकता माहिती आहे का, अशा वेळेस माझी एक चालू घडामोडीची बॅच आहे, ठीक आहे, मला वाटतं 349 349 बॅच आहे, याच्यामध्ये 24 महिन्याची परिपूर्ण तयारी केली आहे. सो दररोज एक व्हिडिओ बघू शकता जिथे तुम्हाला नोट्स मी स्वतः माझ्या टाईप केलेल्या आहेत. मग तुम्हाला सिम्प्लिफाईड वेगळं वाचायची गरज नाही, परिक्रमा वाचायची गरज नाही, ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये ऑलमोस्ट कव्हर होईल. जर तुम्हाला विषय समजत नसेल तर, आणि जर तुम्हाला समजत असेल कसा वाचावा, तर मग तुम्हाला कोर्स परचेस करायची गरज नाही, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जाऊ शकता. नंबर 2 सायन्स आहे. सायन्सला डेली 2 तास द्या. कधीपर्यंत? ऑलमोस्ट एप्रिलपर्यंत. म्हणजे ह्या विषयाचा आवाकाच एवढा मोठा आहे की हा 2 महिन्यात कंप्लीट होऊ शकत नाही. सो करंट तुम्हाला डेलीमध्ये घ्यायचं आहे, त्याच्यानंतर सायन्स डेलीमध्ये घ्यायचं आहे, आणि रिझनिंग मॅथ पण डेलीमध्ये घ्यायचं आहे. मग रिझनिंग कसं करायचं, 2 महिने रिझनिंग घ्यायचं, 2 महिने मॅथ्स घ्यायचं. नसेल वाटत तर 1 तास मॅथ्स घ्या, 1 तास काय घ्या, रिझनिंग घ्या. म्हणजे तुम्हाला 3 विषय हे तुम्हाला रेग्युलर बेसवर घ्यायचे आहेत. ह्या तुमच्या बीपीच्या गोळ्या आहेत, बीपी शुगरच्या, ह्या दररोज तुम्हाला कंट्रोल करत राहायचं आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, इथे करंटला 10 मार्क्सचं वेटेज आहे पोरं, सायन्सला जवळपास 15 मार्क्सचं वेटेज आहे, आणि रिझनिंग मॅथला 20 मार्क्सचं वेटेज आहे. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की 30-45 मार्क्स जो आहेत, 45 मार्क्स हे तुमचे ऑलमोस्ट या 3 विषयावर आहे, ठीक आहे. आणि हे असे विषय आहेत की हे आता तुमचे 45 मार्क्स आहेत, पण हे मेन्समध्ये किती मार्क्सचे बनतात माहिती आहे का, मेन्समध्ये हे 10 मार्क्स, इथं 20 मार्क्स झाले, 30 मार्क्स, आणि हे 20 मार्क्स म्हणजे 50 मार्क्स होतात. सो मग काय होतं, प्री आणि मेन्सची सोबत तयारी होते. प्री आणि मेन्समध्ये या विषयांमध्ये काहीच फरक नाही. कळला का तुम्हाला? इथे तरी फरक आहे तुम्हाला, प्री मेन्समध्ये टॉपिक चेंज होतील, पण या विषयामध्ये प्री मेन्स तुमचे समान आहे. सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 1 टाइम सब्जेक्ट करा. जर तुम्ही 1 टाइम याला व्यवस्थित केलं तर हा प्रिलिम्समध्ये 45 मार्क्स देणार आहे, आणि मेन्समध्ये हा तुम्हाला 50 मार्क्स देणार आहे. सो मुलांना मग का बरं माहिती आहे का 2023च्या क्लरिकलमध्ये मार्क्स मिळाले नाही, त्याचं कारण असं होतं की त्यांचा इथे कमांड नव्हती. कळतंय का? ठीक आहे. आणि माझ्यासारखे जे लोक आहेत ते एक्सपिरियन्सच्या भरोशावर 60 मार्क्स घेऊन आले. कळलं का तुम्हाला? म्हणजे अशा ह्या गोष्टी असतात. मला माहिती आहे ना कुठे काय द्यायचं आहे, कुठे नाही द्यायचं. आलं का तुमच्या लक्षात? कळतंय? सो हे 3 विषय, याला तुम्ही 4.5 तास हे राखीव ठेवा, रिमाइंडर ठेवायचे मोबाईलमध्ये. करायचं आहे ना, करायचं आहे. मूडी बनून चालत नाही. मूड स्विंग्स होतात सर माझे, नाही चालत नाही. नाही, तुमची गरज नाही MPSCला. तुमचे मूड स्विंग्स होत असतील तर तुमची MPSCला गरज नाही, ठीक आहे. माझा एक विद्यार्थी, माझा एक मित्र ज्याने माझ्यासोबत MPSC चालू केली होती, त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलं होतं की तू 6 महिने थांब, 6 महिन्याने आपण लग्न करू, ठीक आहे. आज तिला 6 महिन्याचं बाळ आहे, ठीक आहे, पण याचे मूड स्विंग होतात. कधी सरळ सेवा करतोय, कधी काय करतोय, हा विचार अजून याचे प्रिलिम्सचे वांदे आहेत, कारण की याचे मूड स्विंग्स होतात. कधी सरळ सेवेकडे जातोय, ठीक आहे, कधी ज्या अशा MPSC सारख्या उलट्या सेवा असतात त्या उलट्या सेवेकडे जातोय. म्हणजे तो काय करतो, स्वतःला एका ठिकाणी स्टेबल ठेवत नाही. स्टेबल ठेवावं लागेल, रिझल्ट येतात, फक्त काय करावं लागतं की पेशन्स ठेवावे लागते, ठीक आहे. कोण कहता है की आसमां में छेद नहीं होता, कोई पत्थर तबीयत से उछालो यारो. सो वेळ लागेल ना, उगीच मुलांना 3-3 वर्ष नाही जात ना. ह्या प्रोसेस आहेत, या प्रोसेसमध्ये पण तुम्हाला एवढा वेळ नाही ना. तुम्हाला सर आम्हाला 6 महिने आहे, आम्ही बिगिनर्स आहोत, आम्हाला अजून काहीच माहीत नाही. मग काय करायचं अशा वेळेस? तर तुम्हाला एक सोपी उपाय सांगतोय, ठीक आहे. जर तुम्हाला कमी वेळात, एक तर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स असतात, सर क्लासच्या मोठमोठ्या फी आहेत, आम्हाला परवडणाऱ्या नाहीत. नंबर 2 असा विषय आहे की आम्हाला त्या ठिकाणी, ठीक आहे, आम्हाला त्या ठिकाणी तेवढा वेळ पण नाही आहे सर, ठीक आहे, आणि आम्हाला काही विषय जे आहेत हे विषय आम्हाला कळूच शकत नाही. मग अशा वेळेस आम्ही नेमकं काय करायला पाहिजे, ठीक आहे. सो तुम्ही यावेळेस काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला देतोय. बघा मी तुम्हाला सांगतोय कोणाकोणासाठी. एक, जे लोक काय करतायत, काहीतरी जॉब करतायत बिचारे, पार्ट टाइम म्हणा, फुल टाइम म्हणा, पण ज्यांना पोस्ट काढायची खूप इच्छा आहे. नंबर 2, अशा माझ्या ताई ज्या गृहिणी आहेत, मुला बाळांना सांभाळत, ठीक आहे, सासू सासऱ्यांच्या जाचाला सांभाळत, ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, अशा माझ्या ताई ज्या अभ्यास करतायत ना, तर एक लक्षात घ्यायचं की त्यांची फॅमिली सपोर्ट आहे, त्यांच्या मागे कोणाचा तरी एक व्यक्तीचा हात आहे, म्हणून त्या बिचाऱ्या त्यांच्या स्वप्नाला अजून पंख देत आहेत. सो असे लोक असतील. काही लोक असे असतील जे बिगिनर्स आहेत, म्हणजे ज्यांनी अभ्यासाची सुरुवात केली, त्यांना अजून सिलेबस वाचूनही झाला नाही. मग अशा वेळेस मुलांनी काय करायचं? काही विद्यार्थी असे आहेत की ऑलमोस्ट त्यांचा सिलेबस कंप्लीट झाला आहे, पण त्यांचे प्रिलिम्समध्ये काय होतंय, अडकतायत. सो अशा लोकांनी एक मोस्ट वन थिंग करायची
की कमी वेळात तुम्हाला तुमचे जास्तीचे आउटपुट द्यायचे आहेत, ठीक आहे. आउटपुट तुमच्याकडे कमी आहे म्हणजे खूप जास्तीचे आउटपुट द्यायचे आहे. सो अशा वेळेस काय करायचं आहे की आपण एक बॅच चालू केली, 16 जून टार्गेटेड बॅच, प्रहार बॅच, ठीक आहे, जी पूर्व परीक्षेसाठी असेल. आणि त्यामध्ये तुमचा रिझनिंग, मॅथ्स, करंट अफेअर सर्वच्या सर्व जो सिलेबस आहे तो पॉईंट टू पॉईंट सिलेबस तुमच्यासोबत आम्ही काय करतोय त्या ठिकाणी शिकवतोय. दररोज 4 तास तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स आहेत, ठीक आहे, ज्याच्यामध्ये 90% सिलेबस जो आहे, ठीक आहे, 90% सिलेबस हा मी आणि सागर सर तुमचा कंप्लीट करणार आहे. म्हणजे 90% म्हटल्यापेक्षा मोस्ट ऑफ GSचा सिलेबस आम्ही दोघं करणार आहे. इतर रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी तुम्हाला तिथं मदत करतील. सो तुम्हाला आणखी आपण कसं करतो या बॅचमध्ये, या बॅचमध्ये प्रश्न म्हणजे टॉपिक शिकून झाला की लगेच त्याच्या नोट्स तुम्हाला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये देतो आणि अभ्यास साहित्य सुद्धा आपण तुम्हाला मोफतमध्ये प्रोव्हाइड केला आहे. म्हणजे या बॅचमध्ये टीचिंग तर होईलच, अभ्यास साहित्य पण होईल आणि PYQ सॉल्विंग सध्या होईल. सागर सर आणि मी दररोज तुमचे ज्या क्वेरीज आहेत त्या पण आपण तिथं तुमच्या सॉर्ट करतोय. सो अशा प्रकारे हा कोर्स आहे ज्याची फीस 6000 आहे, ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही या कोर्ससोबत जुळू शकता, ओके. आणि लेक्चर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण राहणार आहेत. म्हणजे तुमच्या वेळेत नाही तुम्हाला लाईव्ह करता आलं तर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अनलिमिटेड टाइम बघता येतंय, ओके. चलो, सो आता एक लक्षात घ्यायचं, अशा प्रकारे तुम्ही हा सिलेबस कंप्लीट करू शकताय. कळलं का? म्हणजे बघा, करंट अफेअर, सायन्स आणि मॅथ, रिझनिंग हे दररोज याला 4.5 तास ठेवायचे. आणि जो शेवटचा महिना असेल, मे महिना, पूर्ण मे महिना आणि जूनच्या 15 तारखेपर्यंत यावेळेस तुम्हाला रिव्हिजनला द्यायचं आहे. म्हणजे तुमचा सिलेबस तुम्ही इथपर्यंत कव्हर केलाय, आता फक्त तुम्ही काय करताय, रिव्हिजन करताय. लक्षात? चलो, आता बघा सिलेबस कशा प्रकारचा आहे तुमचा. एक स्टॅटिक सब्जेक्ट आहेत जे कधी बदलणार नाहीत, म्हणजे जिओग्राफीमध्ये काहीच अपडेट येत नाहीत, हिस्ट्रीमध्ये काहीच अपडेट येत नाहीत आणि सायन्समध्ये काही अपडेट येत नाही. टेकमध्ये येतील, सायन्समध्ये नाही, ठीक आहे. सो अशा वेळेस याला करंट घेऊन सोबत वाचायची गरज नाही. पण डायनॅमिक सब्जेक्ट जे असतात, सो पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे आणि करंट, तर लक्षात ठेवायचं कधीही करंटच्या न्यूज तुम्हाला या विषयासोबत जोडता आल्या पाहिजे. आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे GDP मध्ये ग्रोथ झाली, आपली रँकिंग किती आहे, आधार वर्ष बदललं, हे तुम्हाला इकॉनॉमीमध्ये कम्पेअर करता आलं पाहिजे, जोडता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तिथे एखादी न्यूज आली काय की यावर्षी GDPचं आधार वर्ष बदलवण्यात आलं, तर तुम्ही तुमच्या बुकमध्ये अपडेट करून घेतलं पाहिजे. कारण हा विषय असा विषय असतो की जो डायनॅमिक सब्जेक्ट असतोय, ओके. आणि कन्सेप्ट कुठे जास्त आहेत तर पॉलिटीमध्ये कन्सेप्ट आहेत, इकॉनॉमी कन्सेप्ट आहे आणि सायन्समध्ये तुम्हाला कन्सेप्ट दिसत आहेत. पण काही प्रश्न जे आहेत, विषय हे फॅक्च्युअल आहेत, तिथं पाठांतरच पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल करंटमध्ये तुमचं पाठांतर पक्क पाहिजे, जिओग्राफीमध्ये पाठांतर, नद्या, खाड्या, पर्वत, त्यांचा क्रम, त्याच्यानंतर जास्त पर्जन्य पडणारी स्थळं, कमी पर्जन्य पडणारी स्थळं, अशा प्रकारे. आणि हिस्ट्री जो आहे, हिस्ट्रीमध्ये पण फॅक्ट, डायरेक्ट फॅक्ट, ओके. की जो पहिला दरोडा आहे, फडकेंनी पहिला दरोडा कुठे टाकला, ठीक आहे. त्याच्यानंतर जे रामोशी आहेत, उमाजी नाईक यांना कुठे अटक झाली, अशा प्रकारचे प्रश्न जे सरळ सरळ कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल प्रश्न असतात. सो याला या पद्धतीनं वाचावं लागतं आणि याला या पद्धतीनं वाचावं लागतं. आणि रिझनिंग मॅथ असा विषय आहे की ज्याला तुम्हाला कन्सेप्ट शिकून घ्यावे लागतील, नंतर तुम्हाला ॲक्युरसी आणावी लागेल आणि नंतर स्पीड. सो याला तुम्हाला 6 महिने तरी द्यावे लागतील. सो त्यावेळेस तो तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी मार्क्स देतोय. कळलं का? अभ्यासाचे टप्पे कसे असले पाहिजे मी तुम्हाला आधी सांगितलं. सर्वात पहिले PYQ बघून घ्यायचे, नंबर 2 रीडिंग करायचं, नंतर PYQ सॉल्विंग करायचं आणि नंतर मग त्याला 8 टाइम रिव्हिजन दिल्या गेली पाहिजे, जे आपण मे आणि जून महिन्यात करतोय. कळलं? मला असं वाटतं की तुमचं नियोजन दिवसाचं असं असेल की तुमच्या अभ्यासाचे तास हे नॉर्मली 10 तास असले पाहिजे, पण नाही काही मुलं 10 तास देऊ शकत, तर 8 तास तरी तुम्ही अभ्यासाला दिले पाहिजे. कारण की जर तुम्ही अभ्यासिकेला 10 तास देत असाल, म्हणजे दिवस तुमचा 24 तासाचा, 10 तास अभ्यासिकेत नसाल देत, 8 तास देत असाल, ठीक आहे, तर मी असं समजतो की तुमच्या कोचिंगमध्ये 5 तास जात असतील. कारण की 4-5 तास कोचिंगमध्ये, ऑनलाईन असो ऑफलाईन असो. दैनंदिन नित्यक्रम आहेत त्यात तुमचे 3 तास जात असतील आणि झोपेचे 6 ते 7 तास असतील. मग म्हणजे बघून घ्या तुमच्या इथं काय होतोय, 6-6 12, ठीक आहे, हे 6 5 11 आणि 3 14, 14 तास जर गेले तरी तुमच्याकडे अभ्यासाला 10 तास शिल्लक राहतात. त्यापैकी 2 तास मोबाईलला दिले, तिला दिले, त्याला दिले, चॅटिंगला दिले, व्हिडिओ कॉलिंगला दिले, तरी तुमच्याकडे 8 तास आहेत.
सो 8 तास तुम्ही प्रॉपर अभ्यासिकेत अभ्यास करू शकता. पण मी तुम्हाला घरी सांगतोय, घरी बसून अभ्यास होत नाही, अभ्यासिकेत जावं लागेल. आणि ज्या लोकांना शक्य नाही त्यांना अभ्यास असा ठिकाणी करावा लागेल घरी की जिथं तुम्हीच असता. ठीक आहे, आयसोलेट करावं लागेल. ठीक आहे. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पंचायत राज विषय आहे वगैरे, ह्यासाठी आमचे कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. माझे कोर्सेस आहेत. ओके, ठीक आहे, कळलं. हे झालं तुमचं मंथली. आता आपण डेली बेसवर बघतोय. सर्वात पहिले स्टेट बोर्ड वाचताना कसं करायचं, ठीक आहे, बघा लक्ष द्या की हा तुमचा समजा मी 10 तासाचा सिलेबस ठरवून दिला आहे. सोमवारी काय करायचं आहे, सोमवारी GS1 ज्याला 2 तास देणार आहो, GS2 ज्याला 2 तास देणार आहो, मॅथ्स घ्या 1 तास, ठीक आहे, आणि एक पुढचा तास रिझनिंग घ्या. म्हणजे समजलं तुम्हाला, 2 तास तुमची इथं गेले. करंटला 30 मिनिटं द्या. इथं जेवणाचा ब्रेक घेताय, म्हणजे 7 ते 9 तुम्ही GS1 घेतला, ठीक आहे, 9 ते 11 तुम्ही GS2 घेतला, 11 ते 12 जेव्हा भूक लागते आपल्याला, ठीक आहे, आता बोर झालेलं असतोय वाचून, मग मॅथ्स घ्यायचा. आणि 12 वाजता निवांत मग डबा खायला जायचं मेसवर, किंवा जे काही तुमच्या घरी नित्यक्रम असेल तर मस्त 1.5 तासाचा ब्रेक घ्यायचा. निवांत जेवण करायचं, एक छोटीशी पॉवर नॅप घ्यायची. ठीक आहे, कळलं का. सकाळी 7ला तुम्ही अभ्यासिकेत जाताय, 7 ते 9 GS वाचताय, 9 ते 11 GS2 वाचताय, 11 ते 12 तुम्ही मॅथ्स वाचताय म्हणजे त्या ठिकाणी मग 5 जरी गणित झाले तरी इनफ झाले. मग तुम्ही 1.5 तासाचा ब्रेक घ्यायचा निवांत, आणि पुढे 1.5 ते 2 वाजेपर्यंत करंट वाचायचं. ठीक आहे, 2 ते 3 रिझनिंग वाचायचं. मग तुमचा मी असं समजतो की 3 ते 9 तुमचे क्लासेस असतात, आणि मग 9 ते 11 तुम्ही सायन्स वाचायचं. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा नित्यक्रम ठेवू शकता. आणि एक लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला फॉलो करायचं आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. रविवारी माझ्या मते तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व केली पाहिजे. कारण की कसं असतं, टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला समजतं आपला अभ्यास कसा चालू आहे आणि प्रश्न सॉल्विंगचा अप्रोच कसा असावा. सो त्याच्यामुळे इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही PYQ सॉल्व करा. PYQ सॉल्व करत असताना किंवा टेस्ट पेपर विविध अकॅडमीचे सॉल्व करा. जशी आपली टेस्ट सिरीज आहे ती लॉन्च होईल, किंवा नसेल तुम्हाला वाटत टेस्ट सिरीज करायची, पण त्याचे विश्लेषण तरी बघा. यूट्यूबवर जायचं, एखादा पेपर घ्यायचा, त्याचं विश्लेषण बघायचं, म्हणजे तुम्हाला कळेल की तो एज्युकेटर त्याच्या संदर्भात कशा प्रकारे अप्रोच वापरतोय, अनोळखी प्रश्न कसे सॉल्व करतोय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कळतील. सो असा डेली ब्रेक तुम्ही काय करू शकता, डेली रुटीन ठेवू शकता. ओके, झालं. आता एक लक्षात ठेवायचं, सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला मुद्दा सांगतोय तो म्हणजे की याच्यानंतर तुमचे रेफरन्स बुक काय असायला पाहिजे. तर पॉलिटीसाठी बेस्ट वन आहे ते म्हणजे M लक्ष्मीकांत. पण एक लक्षात ठेवायचं, पॉलिटीच्या बुकमध्ये महाराष्ट्र कव्हर होत नाही. सो महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी विधिमंडळ हा मुद्दा तुम्हाला कुठून वाचावा लागेल, कोळंबे सर. मग लक्षात ठेवायचं, विधिमंडळे, त्याच्यानंतर न्यायालय, हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक तुम्हाला कुठे वाचायचे आहेत, ते म्हणजे कोळंबे सरांच्या पुस्तकातून. आणि बाकी मुद्द्यांसाठी तुम्ही M लक्ष्मीकांत वाचायचं. त्यानंतर इकॉनॉमीसाठी देसले सरांचं वाचा. ठीक आहे. आणि जर काही व्हिजन IAS अकॅडमीच्या विदर्भ IAS अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही वापरू शकताय. ओके, सो त्या तुम्हाला अवेलेबल आहेत, जिथं तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड क्रक्स दिला आहे, आर्थिक पाहणी सहित सुद्धा, बजेटवर सुद्धा. नंबर 3, हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला सांगेन, इंडियाच्या हिस्ट्रीसाठी फक्त तुम्ही समाधान महाजन सरांचे पुस्तक वाचा. ठीक आहे. आणि महाराष्ट्रासाठी एक तर गाठाळ सरांचं पुस्तक वाचा, कठारे वाचा. दोन्ही नाही वाचवा वाटत असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमीचं समाज सुधारकचं बुक आहे, किंवा तुमच्याकडे कोणत्याही अकॅडमीचं समाज सुधारकचं बुक असेल ते वापरू शकता. नंबर 3, इंडियन जिओग्राफी तुम्हाला फारशी मोठमोठे पुस्तक वाचू नका, की जेसी लिओंग वाचायचं आहे, माजिद हुसेन वाचायचं आहे, माजिद हुसेन वाचायचं आहे, किंवा मला त्या ठिकाणी रंजन कोळंबे सर वाचायचं, असं याच्या नादात नका लागू, किंवा सौदी सरांचं वाचायचं याच्या नादात लागू नका. सरळ सांगतो, एक स्टेपअपचं छोटंसं बुक येतं, स्टेपअप अकॅडमीचं खाटेकरां सरांच्या, ते भारताचं भूगोलाचं पुस्तक घ्या. एकदम छोटंसं आहे पण तेवढंच येतं. आणि दुसरं म्हणजे आपली विदर्भ IAS अकॅडमीचं एक जिओग्राफीचं बुक येतं आहे, ते वाचा. सो दोन्हीवर प्रश्न येताना तुम्हाला दिसत आहे. आणि या ठिकाणी जिओग्राफीसाठी एक तर दीपस्तंभचं बुक वाचा, किंवा मग सौदी सरांचं पुस्तक, दोनपैकी एक कोणतंही वाचा. आणि विदर्भ IAS अकॅडमीची एक छोटीशी नोट्स येते, रिव्हिजन नोट्स, ती रिव्हिजन नोट्स तुम्ही वापरू शकताय. ओके. करंट अफेअरसाठी मी सांगतोय तुम्हाला सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा वाचा, आणि आपले ग्रीन बुक आहेत. ठीक आहे. आणि
ज्या लोकांनी माझे कोर्सेस जॉईन केले त्यांना माहिती आहे की तुम्ही सिम्प्लिफाईड परिक्रमा, ग्रीन बुक, ठीक आहे, हे नाही वाचलं तर चालते, माझ्या नोट्स जरी वाचल्या तरी चालते. एक नोट्स मी तुमच्यासोबत टेलिग्रामला शेअर केली आहे, तुम्ही सर्च करून मिळू शकता. त्यानंतर सायन्ससाठी मी सांगेल मोस्ट ऑफ तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत आणि भस्के सरांचं पुस्तक कंपल्सरी वाचायचं आहे. आणि रिजनिंग मॅथ्ससाठी कोणतंही एक पुस्तक वापरा जे तुम्हाला वाटतं, पण मला एक बरं वाटतं पुस्तक ते म्हणजे ढवळे सरांचं, कारण की त्याच्यामध्ये आयोगाचे प्रश्न आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस क्वेश्चन तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही रेफरन्स वापरू शकता. ठीक आहे, हे ते बुक्स आहेत जे तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. ओके, आणि छोटे छोटे पंचायत राज सारखे विषय आहेत त्याची नोट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. कळतंय? सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ह्या गोष्टीला डील करायचं आहे. आता एक लक्षात घ्यायचं, सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला तुमचं स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय, तुमच्या स्ट्रेंथ काय आहे, की जसं पवन सरांच्या स्ट्रेंथ आहेत, समजून घ्या की पवन सरांच्या स्ट्रेंथ असतील की, तर समजून घ्या की समजा पवन सरांच्या स्ट्रेंथ काय आहेत, तर पवन सरांच्या स्ट्रेंथ आहेत 4 विषय. म्हणजे मी तुम्हाला पर्सनली सांगतोय की माझ्या स्ट्रेंथ काय आहे, की माझं पॉलिटी ही माझी स्ट्रेंथ आहे, जिथे माझे प्रश्न चुकत नाहीत. नंतर दुसरं की इकॉनॉमी जी आहे ही इकॉनॉमी माझी स्ट्रेंथ आहे. त्यानंतर करंट अफेअर ही माझी स्ट्रेंथ आहे आणि जिओग्राफी समजा ही माझी स्ट्रेंथ आहे. समजून घ्या की मी काय करेल, या विषयाला आणखी परफेक्ट बनवेल की जेणेकरून या विषयाचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या रिझल्टमध्ये 75% असलं पाहिजे. ह्या माझ्या स्ट्रेंथ आहेत. मग यासाठी मी काय करेल, रिव्हिजन देणं असेल किंवा मग मी काय करेल त्यासाठी PYQ सॉल्विंग असेल, एक्स्ट्राचा काही डेटा गॅदर करणं असेल, असं करेल. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता प्रिलिम्सला याला 15 मार्क्सचा वेटेज आहे, याला 10 मार्क्सचा आहे, इथे 10 मार्क्सचा आहे आणि इथे 10 मार्क्सचा आहे. म्हणजे मी 45 मार्क्सचा वेटेज याला देतोय, पण एवढ्या याच्यावर माझे रिझल्ट येणार नाही. मी SRच्या पोस्टला टार्गेट करतोय. मग मी दुसरं काय करेल की माझ्या ज्या विकनेसेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जिओग्राफी ही माझी हिस्ट्री माझी विकनेस आहे, समजून घ्या. ओके, किंवा सायन्स आहे, सायन्स माझी विकनेस आहे. ठीक आहे, किंवा तिथं रिजनिंग मॅथ माझी विकनेस आहे. सो अशा वेळेस मी काय करतोय, या ठिकाणी कळलं का, या ठिकाणी यांना जास्त वेळ देतोय, कारण की मला माहिती आहे हे जोपर्यंत मला कॉन्ट्रीब्युशन देणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. सो मला दोन्ही गोष्टीवर काम करायचं आहे. मी स्ट्रेंथला परफेक्शनमध्ये बदलवणार आहे आणि विकनेसला स्ट्रेंथमध्ये मी कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. तिसरं, माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज काय आहे, माझ्याकडे अपॉर्च्युनिटी अशा आहेत की 800+ ही जागांची जाहिरात आहे PSIची. 5,000 पदं ही कशाची येणार आहे, क्लर्क टायपिस्टची येणार आहे. त्याच्यानंतर 400 पदांची समजा STI येणार आहे. ह्या माझ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. ह्या जागा ठरलेल्या नाहीत बरं, नाही तर अजून म्हणाल सर तुम्ही सांगितलं. नॉर्मली असं सध्या वारं वाहत आहे, सूत्रांकडून माहिती येते. ओके, हां. आणि थ्रीड्स काय आहेत, थ्रीड्स हे आहेत की माझा जर मी ओव्हर कॉन्फिडंट आहे तर माझे रिझल्ट जाऊ शकतात. नंबर 2, मी जर परिपूर्ण तयारी नाही करत आहे तरी माझे काय जाऊ शकतात, विषय जाऊ शकतात. सो ह्या मला स्वॉट ॲनालिसिस करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. मग मी काय करेल, माझा स्वॉट ॲनालिसिसचा चार्टच बनवेल आणि तिथं लिहेल मला कशावर परफेक्शन आणायचं आहे आणि कशावर काय काम करायचं आहे. ओके, चलो मी तर तुम्हाला एक सरळ सांगतो, जर तुम्हाला खरंच कोणाचा तरी अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यासिकेत काय करा माहिती आहे का, तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या आईवडिलांचा फोटो असतो, त्या आईवडिलांचा फोटो काय करा, प्रिंट करा कागदावर आणि तो फोटो तिथे अभ्यासिकेत लावा. ठीक आहे, तुमच्या बसण्याच्या जागी. नाही तर तुमचं जे डेलीचं बुक असतं, एखादं लेटर पॅड असतं, त्या पॅडवर जिथं तुम्ही काय असता, ठीक आहे, अभ्यास करता, तिथे आईवडिलांचा फोटो असू द्या, ज्यांच्या डोळ्याकडे बघून तुम्ही प्रामाणिक वागणं चालू कराल. ठीक आहे, आणि मग मला सांगा की मी सर हे केलं आहे किंवा सर मी हे करणार आहे. सो त्या व्यक्तींसोबत तुम्ही प्रामाणिकपणे खोटंच बोलू शकत नाही. त्यांच्या डोळ्यात बघायचं, जरी ते नसतील समजून घ्यायचं की आपल्यासमोर ते आहेत आणि मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं की मी अभ्यासिकेत आलो, मी काय करतोय, मी गेम खेळतोय की मी अभ्यासिकेतून रील्स बघतोय की मी अभ्यासिकेतून काय करतोय, फक्त चहा प्यायला टपरीवर जातोय की चॅटिंग करतोय, फक्त एवढ्या गोष्टी. सो त्याच्यासाठी ते तुम्ही जरूर करा. तुम्हाला अभ्यास स्मार्ट करायचा आहे. बरेचसे लोक म्हणतात स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क करा. आता स्मार्ट वर्क करा म्हणजे गॉगल लावून अभ्यास करायचा आहे का, पावडर वगैरे लावून, मेकअप लावून? नाही. स्मार्ट वर्क म्हणजे काय, यस फॉर स्पेसिफिक, म्हणजे तुम्हाला अभ्यास जो आहे ना हा स्पेसिफिक करावा लागेल. जर तुम्ही कंबाईनची परीक्षा करत आहात तर तुम्ही प्राचीन एन्शियंट वाचायची गरज नाही.
तुम्हाला जागतिक भूगोल वाचायची गरज नाही, जगाच्या गोष्टी वाचायच्या गरज नाहीत, इतिहास वाचायची गरज नाही. म्हणजे स्पेसिफिक तुमचा अभ्यास असला पाहिजे जो तुमचा सिलेबस तुम्हाला सांगतो. मी आधी सांगितलं सिलेबस डिकोडेशनचं लेक्चर टाकलं आहे, ते बघून घ्या. दुसरी गोष्ट एम फॉर मेजरेबल. तुमच्या गोष्टी सगळ्या मेजरेबल असल्या पाहिजे की माझे जिओचे 12 चॅप्टर आहेत, मी किती कंप्लीट केले आहेत आणि किती यावर PYQ सॉल्विंग केली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची तुमच्याकडे मेजरमेंट असली पाहिजे. नंबर 3 अचिवेबल. तुमच्या गोष्टी तुम्हाला अचिवेबल असल्या पाहिजे. नाही तर केवळ मला काय करायचं, अभ्यास करायचा आहे, मला परीक्षा काढायची आहे, मला पोस्ट होल्डर बनायचं आहे, मी अभ्यास करत नाही, सो ते अचिवेबल गोष्टी नाहीत. जेवढी आपली म्हणजे आपण असं नाही म्हणत तुमच्या स्वप्नांना मर्यादा नसतात, पण स्वप्न कधीही असे बघायचे की जे आपले अचिवेबल आहेत. कळलं का तुम्हाला? सो अचिवेबल ड्रीम्स हे तुम्हाला ठरवावे लागतील. नंबर नेक्स्ट रिअलिस्टिक असलं पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे काय की मला यावर्षी ही पोस्ट करायची आहे, घ्यायची आहे आणि यासाठी मी रिअल अभ्यास करतोय. फेकिझम नको, स्टेटस टाकतोय अभ्यासिकेत आल्यानंतर, ठीक आहे. डे स्टार्ट्स विथ बुक्स, ओके, डे एंड विथ बुक्स आणि मधातला दिवस, ठीक आहे, विदाउट बुक्स, असं नको व्हायला. सो त्याच्यामुळे रिअलिस्टिक तुम्हाला वागावं लागेल, तसं जगावं लागेल. आणि टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे काय, मी GS1 GS2ला 86 तास दिले आहे, 86 तासात माझा विषय कंप्लीट कसा होईल हे मला बघावं लागेल. सो दॅट इज युअर स्मार्ट वर्क. म्हणून मी तुम्हाला सरळ सांगेल, मला तरी असं वाटतंय की MPSC असा प्लॅटफॉर्म आहे जो एका रात्रीतून तुम्हाला स्टार बनवतो. ठीक आहे. जगात किती CA होतील, भारतात महाराष्ट्रात किती CA होतील, किती डॉक्टर होतील, किती कोणीही होतील, पण MPSCतून साधा क्लर्क जरी झाला ना तर तो झळकून जातो. कळलं का तुम्हाला? सो लोक त्याला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा देतात. म्हणजे आता एक लक्षात घ्यायचं, सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला गोष्ट सांगतोय की या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने तुम्ही केलेल्या पाहिजे. ठीक आहे. नंबर 1 तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे, मी ज्या प्रकारे नियोजन ठरवून दिलं त्याला प्रिंट करा आणि त्या प्रकारे नियोजन स्टार्ट करा. नंबर 2 दररोज एक डायरी मेंटेन करा. त्या डायरीमध्ये लिहा की आज मी किती प्रामाणिक वागलो किती नाही. म्हणजे आज माझ्या अभ्यासाची युटिलिटी आहे ही कशा प्रकारे झाली, कशा प्रकारे नाही. ठीक आहे. आणि आज जर मी टाइमपास केला तर मी टाइमपास का केला. नंबर 3 तुम्ही काय करायचं की दर तिसऱ्या दिवशी रिव्ह्यू करायचं स्वतःला की मी ज्या गोष्टीसाठी इथे आलोय आई वडिलांना सोडून त्या गोष्टी मी करत आहेत का, की त्याच्या व्यतिरिक्त मी करतोय. नंबर 4 तुम्हाला अशा गोष्टीवर विचार करावा लागेल की ज्या गोष्टी तुम्हाला डायव्हर्ट करतायत. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की काही गोष्टी चुकीच्या आहेत, म्हणजे अभ्यासिकेत बसताय, तुमची स्टडी पार्टनर आहे किंवा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलताय, तुम्ही मुलासोबत बोलताय, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहे, मी म्हणणार नाही चुकीचं आहे. मी असे कित्येक विद्यार्थिनी बघितले आहेत की जे सोबत अभ्यास करतात, ज्यांनी पोस्ट काढल्या. मागे सागर सरांनी मला भेटायला एक विद्यार्थिनी आले होते. दोघेही 2022 म्हणजे 2021च्या इंटरव्ह्यूला होते. दोघेही पोस्ट होल्डर झाले आणि क्लास 1 मिळाले. सो असेही काही एक्झाम्पल आहेत. आणि काही एक्झाम्पल असे बघितले की मुलाची मेन्स होती आणि मुलगी नाराज व्हायची की तू मला वेळ देत नाही. सो मग ती सोडून गेली ना, हा बिचारा ब्रेकअपमध्ये त्या नादात गेला. सो मी तुम्हाला सांगेल कोणती गोष्ट चुकीची नाही, कोणती वाईट नाही, फक्त महत्त्वाचं आहे की तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत. सो त्याच्यामुळे प्रायोरिटीजला वेळ देणं चालू करा. जर एखादी गोष्ट डिस्ट्रॅक्ट करत असेल, फॉर एक्झाम्पल डिस्ट्रॅक्टिंग पॉईंट काय आहेत, नंबर 1 मोबाईल आहे, नंबर 2 ते आहे तुमचा क्रश, नंबर 3 आहे की तुमच्या रील्स बघणं असतील, आणि नंबर 4 आहे तुमचे म्हणजे मित्र. मित्र तुमचे असे असावेत की ज्यांनी अभ्यासाला काय केलं पाहिजे, तुम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे, नाही की चहाच्या टपरीवर नेलं पाहिजे. ठीक आहे. काही मित्रांची व्याख्या अशी करता येते, काय माहिती आहे का, ते तुम्ही ऐकलं असेल, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ठीक आहे. आणि काही मित्र असे असतात, मित्र म्हणजे काय की तुमच्या यशामध्ये अडथळ्यासारखे, असेही काही मित्र असतात. ठीक आहे. म्हणजे दुधासारख्या, ठीक आहे, दुधासारख्या अमृतरूपी जीवनात ताकासारखं विष कालवून तुमच्या जीवनाचं दही करणारा ही सुद्धा मित्र असतो, लक्षात ठेवायचं. मग तो तुमच्या जीवनाचं दही करतोय की तुम्हाला लोण्यासारखं नवनीतासारखं बाहेर काढतो, हे तुम्हाला ठरवावं लागेल. सो या गोष्टीवर व्यवस्थित लक्ष देणं चालू करा. 5 तुमची झोप कंट्रोल ठेवा.
मी तुम्हाला जेन्युइनली सांगतोय की जे लोक कामं करतात ना 4 ते 5 तासाच्या वर झोपत नाहीत, 6 तासाच्या वर झोपत नाही. 6 तास तुम्ही ठेवा ना. असे कोणते तुम्ही कष्टाला जायचा, नांगर तुमच्या आईवडिलासारखे कष्ट करताय का तुम्ही? नांगर ओढताय का नाही ना? मग तुम्ही नांगर ओढत नाही, अभ्यास करताय ना. सो 6 तास इनफ आहेत ना. मग त्या आईवडिलाच्या चेहऱ्याकडे बघायचं की दिवसभर जॉबला जरी जात असतील तर बिचारे 10ला जॉबला जातात, 6:30ला घरी येतात. असेही लोक आहेत. सो बघा, नियोजन करा, प्रॉपर डायरी मेंटेन करा, रिव्ह्यू करत राहा, डायव्हर्टिंग पॉईंट बघा, झोप बघा तुमची, ठीक आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतोय की एवढ्या सर्व अभ्यासाच्या मधात आयुष्य जगणे सोडू नका. तुमचे छंद आहेत ते जपा, ठीक आहे. तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी बोलणे आहे ते बघा. तुमच्या आई वडिलांशी संवाद करणे हे करा, ठीक आहे. ह्या गोष्टी करा. मित्रांसोबत असेल, ग्रुप डिस्कशन असेल, ह्या गोष्टी चालू द्या. एकदम जास्त अभ्यासाचा ट्रेस घेऊ नका. निवांत अभ्यास करायचं, अशा लोकांसोबत राहायचं की जे पॉझिटिव्ह आहेत. लोक तुम्हाला काही म्हणू द्या. मी पण अभ्यासिकेत जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा मी माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत यांच्यासोबत अभ्यास करायचो. आपल्या स्टुडंट असतात त्या माझ्यासोबत अभ्यास करतात. लोक लाख नावं ठेवतात, पवन सर मुलींसोबत अभ्यास करतात, काही असेल वसेल. मला एक सांगा, तुम्ही त्यांच्यासाठी आले की तुमच्या आईवडिलासाठी आले? आईवडिलासाठी. मग तुम्ही रिस्पॉन्सिबल कोणाला? आईवडिलाला. मग तुम्ही लोकांसाठी तुमचा मार्ग बदलू शकता का? नाही बदलायचा. सो अशा प्रकारे, ठीक आहे, व्यक्त व्हायचं, बोलायचं, जेणेकरून तुमचं डिप्रेशन टाळता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की मोटिवेशन कुठे वेगळं बघायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यांना मोटिवेशनल व्हिडिओ बघायची आवड आहे त्यांना काय लागली आहे माहिती आहे का? त्यांना सवय लागली आहे, व्यसन लागलं आहे मोटिवेशनचं. त्यांच्या आतमध्ये त्या गोष्टी नाहीत. मोटिवेशन इथं असलं पाहिजे. मोटिवेशन आईवडिलांच्या चेहऱ्यात असलं पाहिजे. मी तुम्हाला आधी सांगितलं, आईवडिलाचा फोटो लावला ना तर त्यांच्या डोळ्यात मोटिवेशन मिळतं. बाप दिसतो शेतात जाणारा, माय दिसते घरी राबणारी, बाप दिसतो नोकरीला जाणारा, बाप दिसतो व्यवसाय करणारा. कारण नसेल तर त्याच्या डोळ्यातली स्वप्न दिसतात. सर्वात मोठं मोटिवेशन ते आहे. कशाला 2-2, 3-3 तास? एखाद्या वेळेस खूप थकले आहात तर मग मोटिवेशन करा, मेडिटेशन करा, चांगल्या गोष्टीला ऐका. पण दररोज मोटिवेशनची गरज पडू देऊ नका, ठीक आहे. मग ते तुमचं कसं होईल? स्टिरॉइड सारखं होईल, जे जास्त वेळ टिकत नसतं. सो त्याच्यामुळे ह्या प्रॉपर गोष्टीवर लक्ष देणं चालू करा. अजून एक सांगतोय की समजा नसेल तुम्हाला वाटत असेल अचिवेबल, तर अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं आपण प्रहार सारखे प्रोजेक्ट लॉन्च केले, तिथून तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करू शकता. नसेल तुमची आर्थिक परिस्थिती तर घरी बसून का अभ्यास होत नाही का? होतो. मी शिकवतोय, मी कुठे कधी क्लास केले नाहीत. पण लक्षात ठेवा, मला ह्या सगळ्या गोष्टी अचीव करायला 4-5 वर्ष लागली, कारण की मला कोणाचं गायडन्स नव्हतं. सो असं जर गाईड असतील तर आपण कमी वेळात करू शकतो. नसेल तरी आज एवढे यूट्यूब सारखे सोर्सेस आहेत तुमच्याकडे. सो त्याच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता. जेनं तेनं कोणत्याही प्रकारे, ठीक आहे, काही करा, पण तुमच्या स्वप्नांपर्यंत तुम्ही पोचा. पण मी तुम्हाला एक सरळ सांगतोय, तुम्ही इथे चुकू नका डायरी मेंटेन करायला. हे तुम्हाला तुमची दररोज लायकी दाखवेल. सिलेबसची कॉपी तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपला ठेवा. कोणता हिरो ठेवू नका, कोण्या नेता ठेवू नका, कोणीच ठेवू नका. सिलेबसची कॉपी तिथे ठेवा आणि दर एका तासाचे रिंगर ठेवा, रिमाइंडर ठेवा. आणि एक ॲप डाउनलोड करून घ्या ज्याचं नाव आहे काउंटडाऊन टायमर. आणि एक्झामची डेट तिथे फिक्स करा. दररोज तुम्हाला तुमची लायकी दाखवेल की बाबा एक्झामला इतके दिवस शिल्लक राहिले, तू कुठे आहेस. कळलं का? सो ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर कराव्या लागतील. एखाद्या दिवशी नाही अभ्यास करावा असं वाटलं, नका करू अभ्यास. कारण की खाली पेट म्हणजे जे पोटात काही नसताना आणि मन कुठेतरी भटकलेलं असताना अभ्यास होत नसतो. सो त्याच्यामुळे त्या गोष्टी दिवशी अभ्यास करणं टाळा. ओके. आणि आम्ही अधूनमधून तुमच्यासाठी सेशन घेऊन येत असतो, ते सेशन तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे करायचं. किंवा मी तुम्हाला आधी सांगितलं छोट्या बॅचेस आहेत जे बूस्ट करून देणारे विषय आहेत, असे जॉईन करू शकता. सो येणं प्रकारे काही करा, पण रिझल्टसाठी तुम्ही तुमचे तयार व्हा, स्वयंसिद्ध व्हा. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी तुमचे प्रश्न सोडवले असतील. याच्या व्यतिरिक्तही तुमच्या काही फीडबॅक असतील तर तुम्ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.